लाडक्या बहिणींनो, लक्ष द्या. तुमचे 1500 रुपये बंद होणार का, की अजून आहे शेवटची संधी? कारण आता मोठी अपडेट समोर आली आहे. ई-केवायसीची तारीख संपली असं जे व्हायरल होतंय ते खरं नाही. स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी दिला मोठा खुलासा आणि सांगितलं की 31 मार्च 2026 पर्यंत अजूनही संधी आहे. म्हणजेच जर तुमच्या ई-केवायसी मध्ये चूक असेल तर अजूनही तुम्ही दुरुस्ती करून तुमचे पैसे वाचवू शकता. पण लक्षात ठेवा, ही शेवटची संधी आहे. उशीर केला तर 1500 रुपये थेट बंद होऊ शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी तुम्हाला सांगणार आहे ई-केवायसी कसं करायचं, दुरुस्ती कशी करायची आणि कोणत्या चुका टाळायच्या. नमस्कार बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ई-केवायसीच्या मुदतीबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत आहेत. पण आता खुद्द महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावर अधिकृत स्पष्टीकरण दिलं आहे. नक्की काय आहे ही अपडेट आणि तुम्हाला काय करायचं आहे, जाणून घेऊया. अफवा आणि सत्य. बहिणींनो, सध्या सोशल मीडियावर अशा बातम्या व्हायरल होत आहेत की ई-केवायसी करण्याची मुदत संपली आहे किंवा लाभार्थ्यांच्या संख्येत कपात केली जाणार आहे. मात्र या सर्व बातम्या चुकीच्या आणि तथ्यहीन आहेत. आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. सरकारने कोणाचेही नाव कापलेले नाही. उलट ज्या महिलांच्या ई-केवायसीमध्ये काही त्रुटी होत्या त्यांना सुधारण्यासाठी सरकारने आणखी वेळ दिला आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2026 आहे. जर तुमची ई-केवायसी अजूनही अपूर्ण असेल तर तुमच्याकडे अजूनही 10 दिवसांचा वेळ आहे. ज्या महिलांच्या अर्जात किंवा ई-केवायसीमध्ये काही चूक झाली आहे त्यांना दुरुस्ती करण्यासाठी ही शेवटची संधी आहे. पुढच्या आठवड्याभरात तुम्ही जवळच्या सेतू केंद्रावर किंवा अधिकृत ॲपद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुमचे 1500 रुपये थांबणार नाहीत. मंत्र्यांचे आवाहन. मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांनाही विनंती केली आहे की कोणतीही बातमी देण्यापूर्वी तथ्यांची पडताळणी करावी. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, घाबरून जाऊ नका. प्रक्रिया अजूनही सुरू आहे. जर तुमचे ई-केवायसी झालं नसेल तर 31 मार्चच्या आत ते पूर्ण करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या इतर मैत्रिणींना किंवा नातेवाईक महिलांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचीही धावपळ थांबेल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या लाडकी बहीण अपडेट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.